श्री स्वामी समर्थ मित्रांनो, देवाची पूजा करा किंवा नका करू, पण या सवयी ठेवा. देव नक्की पावेल. देवपूजेचे संपूर्ण फळ नक्कीच तुम्हाला मिळेल. रोजची साधी सवय बदलू शकते तुमचं नशीब आणि जीवन. या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत अशा 14 सवयी ज्या केवळ देवाचं लक्ष वेधून घेत नाहीत, तर तुमचं नशीब बदलू शकतात. काही सवयी साध्या दिसतात, पण त्यामागे गूढ रहस्य दडलेलं आहे. पहा आणि शेवटपर्यंत नक्की ऐका. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि इतरांमध्ये शेअर देखील करा. शिवकृपेने तुमचं जीवन तेजस्वी, यशस्वी आणि समाधानी हो. चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनेल भक्तिभाव सागरला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. कारण आपल्या बरोबरच्या प्रत्येक व्यक्तीला ही दैवी अनुभूती मिळायलाच हवी. नंबर 1. सकाळी उठताच पहिला दृष्टिक्षेप आपल्या हातांवर टाका आणि मनातल्या मनात करागरे वसते लक्ष्मी म्हणा. हा क्षण म्हणजे दिवसभराच्या कर्माच दैवी आरंभबिंदू. हात पाहणं म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याचं दर्शन आणि लक्ष्मी स्मरण म्हणजे दिनदर्शिकवर साक्षात शुभशक्तींचा स्वाक्षरीकरण. नंबर 2. भूक लागली नसेल तरी रोज एक वेळ फक्त पाण्याच्या घोटावर देवाचं स्मरण करा. हे केवळ उपवास नव्हे तर चेतनेला अन्न देणं आहे. पाणी आणि स्मरण म्हणजे दैवी ऊर्जा. घरात एक छोटं झाड लावा. तुळस, मोगरा किंवा अपराजिता यांच्यात फक्त ऑक्सिजन नसतं तर देवतेच वास्तव्य असत. रोज त्याला पाणी घालणं म्हणजे रोज देवाशी संवाद साधण. नंबर 3. दररोज एक चिमूटभर गूळ, पिठी साखर दाराच्या बाहेर साखर मांडावर टाका. हे मुंग्यांना अर्पण केलं जातं आणि मुंग्या त्या यमाच्या दूतांपासून संरक्षण करणाऱ्या देवीच प्रतीक असतात. नंबर 4. सकाळी आंघोळीनंतर देवासमोर उभं राहून स्वतःचा हात हृदयावर ठेवून धन्य आहे हा जन्म असं म्हणा. ही एक घोषणा आहे आणि अशा घोषणांनी ब्रह्मांडात कंपना निर्माण होतात. तुमचं जीवन सकारात्मकतेने भरतं. नंबर 5. दर आठवड्याला एक वेळ अशी ठेवा जिथे कुणालाही काही न सांगता एखाद गुप्तदान करा. गुप्तदान म्हणजे अहंकार विरहित दान. हे दान देवाच्या विशेष कृपेस पात्र ठरत. नंबर 6. घरात, देवळात किंवा पूजास्थळी एक पाण्याचा तांब्या कायम ठेवा आणि ते दररोज बदला. हे पाणी फक्त पवित्र नाही तर घरात नकारात्मक ऊर्जा निघवण्याचं साधन बनत. नंबर 7. रोज झोपण्याआधी उजव्या हाताच्या अंगठ्याने कपाळावर हलक स्पर्श करा आणि शुभरात्री नारायणा म्हणा. हे केवळ शुभेच्छा नाही तर तुमच्या मेंदूला दिवसभराचा भार उतरवून देतात आणि दैवी स्वप्नांना आमंत्रण देतात. नंबर 8. तुमचं घर सुगंधित ठेवा. रोज एक वेगळा सुगंध वापरा. दररोज वेगवेगळ्या गंधांमुळे मनाला नवीन अनुभूती मिळते. गंध हे देवतेचे आवडत माध्यम असत. नंबर 9. शक्यतो संध्याकाळी अन्न शिजवत असताना गीतेचा एक श्लोक ऐका किंवा म्हणा. अन्नामध्ये त्या क्षणी ऊर्जा स्थिर होते. श्लोकांमुळे ते अन्न प्रसाद बनतं. नंबर 10. मुख्य दरवाजाला मिठाच्या पाण्याने पोछा लावा. मीठ हे नकारात्मकता शोषून घेणारे शक्ती केंद्र आहे. दरवाजातून फक्त पाहुणेच नव्हे तर ऊर्जा देखील प्रवेश करतात. नंबर 11. रात्री झोपण्याआधी आत्मपरीक्षण करा. मी आज काय चांगलं केलं. हा क्षण म्हणजे अंतरात्म्याशी देवासारखा संवाद, विवेकाला जागृत करणारा दिव्य आरसा. नंबर 12. आंघोळीनंतर सौंदर्य प्रसाधनाऐवजी प्रथम चंदन कपाळावर लावा. चंदनाचा गंध म्हणजे दैवी जागरूकतेची साक्ष. कपाळावर लावल्याने तिसऱ्या डोळ्याचा स्पंदनशील दरवाजा उघडतो. नंबर 13. दर शुक्रवारी सकाळी पांढऱ्या फुलांचा एक गजरा देवीच्या नावाने मंदिरात दान करा. हे केवळ स्त्रीत्वाचे पूजन नाही तर धन, समृद्धी आणि सौंदर्य यांचा गुप्त दरवाजा उघडण्याचा मंत्र आहे. देवी हे लक्ष्मीचे स्वरूप आहे. तीच पूजन म्हणजे भरभराटीचा आमंत्रण. नंबर 14. झोपण्याआधी पायाजवळ छोटा तांब्या ठेवावा आणि त्यात एक तुळशीचं पान ठेवावं. ही कृती रक्षणासाठी असते. रात्रभर तुमच्यावर दैवी संरक्षण राहावं यासाठी तुळशी आणि पाणी एकत्र ठेवणे हे अत्यंत प्रभावी मानलं जातं. ही सगळी सवयी ऐकताना तुमच्या मनात कधी ना कधी हलक पाऊस पडलेला असेल, एक गूढ शांती पसरली असेल. हेच देवाचा संकेत असतो. देव पूजेवर नाही तर पवित्र सवयीवर प्रसन्न असतो. या सवयी म्हणजे फक्त क्रिया नाहीत, त्या दैनंदिन जीवनात देवतेचे अस्तित्व जागृत करणारे मंत्र आहेत. प्रत्येक सवयी मागे एक दैवी रहस्य आहे आणि तुम्ही जेव्हा त्या सवयी जीवनात रुजवता तेव्हा तुम्हाला पाहणं भागच पडतं. आजपासूनच एक सवय तरी रोज नक्की करा आणि मग बघा आयुष्यात कशी गूढ सकारात्मकता पसरते. कसा असा देव दररोज तुमच्या आयुष्यात प्रकट होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.